नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. कसे आहात सगळे? मजेत ना? कधी कधी खऱ्या कहाण्या इतक्या ताकदवान असतात की त्या बोलताना शब्द कमी पडतात. आणि आज मी तुम्हाला अशीच एक खरी कहाणी सांगणार आहे. ही गोष्ट आहे कारगिल युद्धातील एका जिवंत शौर्याची. ही गोष्ट आहे एका अशा भारतीय सैनिकाची जो जिवंत असताना सुद्धा मृत असल्याचं नाटक करतो, फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी. कोण आहे हा खरा योद्धा आणि काय घडलं होतं त्यांच्यासोबत, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी एक प्रोफेशनल अँकर आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम मी होस्ट करत असते. असाच एक कार्यक्रम होस्ट करण्याची मला संधी मिळाली. तो कार्यक्रम होता सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटपळे गावचे सुपुत्र सुभेदार ऑर्डिनरी लेफ्टनंट श्री आनंदा भगवान गायकवाड सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा, रिटायर्ड आर्मी सेरेमनीचा हा इव्हेंट होता आणि तो होस्ट करण्याची संधी मला मिळाली. जशी इतर इव्हेंटची मी प्रिपरेशन करते तसेच याही इव्हेंटची मी प्रिपरेशन केले आणि मी व्हेन्यूवरती पोहोचले. व्हेन्यूवर पोहोचल्यानंतर तिथं जे एक मेन सर होते ते मला वेगवेगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन सांगत होते की तिथं सर्व आजी माजी सैनिक वेगवेगळ्या पोस्टवरचे उपस्थित होते. त्यांच्यापैकी कोण मनोगत व्यक्त करणार आहे, कोण स्वागत सत्कार करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची ते मला इन्फॉर्मेशन सांगत होते. ही सर्व इन्फॉर्मेशन सांगता सांगता त्यांनी एक नाव घेतलं, म्हणजे त्यांचं एक नाव माझ्या कानावरती पडलं. रिटायर्ड नायब सुभेदार चंद्रकांत गायकवाड सर, हे नाव मी नोट डाऊन केलं. त्यानंतर त्यांनी पुढचा वर्ड सांगितला, तो मला हे कारगिल योद्धा आहेत. कारगिल योद्धा म्हटल्यानंतर मी पटकन असं वर बघितल्यानंतर जे सर मला सांगत होते त्यांच्या साईडला ते चंद्रकांत सर उभे होते आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर इतकं छान आणि प्राऊड फील वाटलं की इतकी कारगिल युद्धातील ही व्यक्ती, ज्याने कारगिल युद्धामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, ती व्यक्ती, पण चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, 50 ते 55 वयोगटातील आणि चेहऱ्यावर तितकाच कॉन्फिडन्स असलेली ही व्यक्ती होती. मग मी त्यांचं नाव नोट डाऊन करून घेतलं. पुढं मला अजून कार्यक्रमाची पूर्ण यादी तयार करायची होती, त्याच्यामध्ये मी लागले आणि जेव्हा पूर्ण माझी कार्यक्रमाची यादी तयार करून झाला आणि कार्यक्रमाला अजून एक 5 मिनिटं वेळ होता, तोपर्यंत मी त्या सरांजवळ गेले आणि एकदम कुतूहलापोटी मी त्यांना विचारलं की सर, तुम्ही कारगिल योद्धा आहात? तर ते एकदम हसून आणि कॉन्फिडन्सने, हो मी कारगिल युद्धामध्ये होतो. मग मी त्यांना विचारलं की काय झालं होतं, म्हणजे तुम्ही जेव्हा तिथं होता किंवा तुम्ही ज्यावेळेस त्या युद्धाचा पार्ट होता त्यावेळेस तिथं काय काय झालेलं, मला थोडंसं सांगा. मग माझं विचारण्याची उत्सुकता म्हणा किंवा ऐकण्याची कुतूहल हे बघून ते मला म्हणाले की ये 5 मिनिटं वेळ आहे तर तुला मी 5 मिनिटात सांगतो. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी पुढे जे सांगायला सुरुवात केली ना, ते ऐकून माझं मन सुन्न झालं. त्यांनी आमच्याकडे वेळ फार कमी होता, थोड्याच वेळात अशा गोष्टी सांगितल्या ना की ते ऐकून माझं मन सुन्न झालं आणि तुमचंही होईल. झालं असं की जेव्हा कारगिल युद्ध सुरू होतं आणि सिच्युएशन गंभीर होती आणि हे जिथं राहत होते ज्या बूथवर, त्याच्यावरती हल्ला झाल्यानंतर म्हणजे बॉम्बनी पण हल्ला झाला, गोळीबार होत होता आणि यांचे सर्व सहकारी मृत्युमुखी पडले. पूर्ण जो आपण राहतो तो बूथ उद्ध्वस्त झालेला आहे. आपले जे सहकारी ते काही मारलेले गेलेले आहेत. तरीही याचा काहीही विचार न करता येणाऱ्या गोळीबाराशी ते संघर्ष करत होते आणि असं करता करता त्यांना सुद्धा एका हाताला गोळी लागली आणि ते खाली पडले. आणि त्यावेळेस बहुतेक असं झालेलं की तिथं जे आपले भारतीय सैनिक होते, जे आपल्या दुश्मनांना प्रतिकार करत होते, ते सगळेच ऑलमोस्ट म्हणजे त्यांना गोळी लागल्यामुळे किंवा कोण जखमी झाले किंवा कोण मृत्युमुखी पडले, अशीच सगळी अवस्था होती. त्यामुळे जे सैनिक आहेत ना, ते पुढे आले आणि ते सर्व त्यांच्या आसपास फिरत होते, शोधत होते की कोण जिवंत आहे का. आणि अशा वेळेस हे सर श्वास रोखून मृत असल्याचं नाटक करून ते तिथं पडले होते. बापरे, हे ऐकतानाच माझ्या मनामध्ये इतकी धडधड होत होती आणि मी इमॅजिन करत होते की काय असेल ती सिच्युएशन, की आपला मृत्यू आपल्या समोर उभा आहे, आपला दुश्मन हातामध्ये गोळी घेऊन शोधतायत की कोण इथं भारतीय सैनिक जिवंत आहे का, आणि ते जिवंत असलं हे समजताच त्यांना ते गोळी घालत होते. आणि किंवा असं काय सिच्युएशन काय असेल, ही सगळी सिच्युएशन असताना ते तिथं श्वास रोखून तो अवस्थेत पडलेले होते. चंद्रकांत सर अतिशय प्रामाणिकपणे आणि कॉन्फिडन्सनी सगळ्या गोष्टी सांगत होते. ते पुढे सांगतच होते, तोपर्यंत मध्ये त्यांना मी थांबवलं 2 सेकंदासाठी आणि विचारलं, सर, जेव्हा तुम्ही श्वास रोखून पडला होतात तेव्हा तुमच्या मनामध्ये काय चालू होतं, तुम्हाला काय वाटलं, तेव्हा तुम्ही खूप घाबरला होतात का? तेव्हा सर म्हणाले, घाबरलेलो अजिबात नाही, मी अजिबात घाबरलो वगैरे काही नाही. फक्त माझ्या मनामध्ये एकच विचार आलेला की मी या ठिकाणी मेलो तरी चालेल, पण मी यांच्या हाती सापडलो नाही पाहिजे. मी जर मेलो तरी माझे प्राण माझ्या देशासाठी गेले असं मी समजलं असतं किंवा मी त्यात माझा आनंदच होता, मला माझ्या घरच्यांना जास्त आनंद वाटला असता, मी तिरंगामध्ये लपटून माझ्या घरी आलो असतो. पण जर मी त्यांच्या हाती सापडलो असतो तर मी
दुश्मनांच्या हाती सापडून तिथं काय झालं असतं मला माहीत नाही आहे. त्यांच्या हाती सापडण्यापेक्षा माझे प्राण माझ्या देशासाठी गेले यात मला जास्त आनंद आहे. वा, ही गोष्ट ऐकून किंवा हे शब्द त्यांच्या तोंडातून ऐकून मला जास्त त्यांचा परत त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. आणि मी ते फार नॉर्मल होते, ते सगळी सिच्युएशन अगदी नॉर्मल सांगत होते, पण मला ते सगळं इमॅजिन होत होतं. ती कशी रात्र असेल किंवा कसा गोळीबार असेल किंवा कसे ते पडले असतील, त्यांच्या मनामध्ये काय विचार येत असतील. आणि मला पहिल्यांदा हे वाटलं की जेव्हा ते आता मी मरेन का जगेन हे माहीत नाही आहे, तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या फॅमिलीचा विषय आला नसेल का, त्यांना असं भीती वाटत नसेल का की बाबा आता मी मरेन किंवा काय होईल. पण त्यांनी मला उत्तर दिलं की मला मरणाची भीती नव्हती. यातच मला म्हणजे आपण म्हणतो ना की भारतीय सैनिकाचा कॉन्फिडन्स असेल किंवा त्यांचा आत्मविश्वास किंवा त्यांच्यासाठी पूर्ण फॅमिलीपेक्षा आधी देश कसा इम्पॉर्टंट आहे हे त्यांच्या तोंडातून आलेल्या शब्दातून मला समजलं. आणि त्या दिवशी मला चंद्रकांत सरांसारखे असे जे भारतीय सैनिक आहेत की जे वेगवेगळ्या ऑपरेशनचा पार्ट आहेत किंवा जे आपल्या बॉर्डरवर उभे आहेत त्यांच्याविषयी अजून आदराची भावना निर्माण झाली. कारण ते आज बॉर्डरवर उभे आहेत म्हणून आज आपण इथे निवांत झोपू शकतो. आणि आपण जास्त काही करू शकत नाही, पण त्यांच्याविषयी मनामध्ये एक रिस्पेक्ट बाळगणं आणि त्यांना आदर, रिस्पेक्ट, सन्मान देणं हेच आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. रोज सकाळी उठल्यानंतर कुठलंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जर उघडलं तर सगळीकडे एकाच मूवीची चर्चा आहे, ती म्हणजे बॉर्डर 2ची. आता 1-2 दिवसातच बॉर्डर 2 मूवी येईल. पण मला एक सांगायचं आहे की आपण ह्या रील स्टारचं कौतुक करता करता आपल्या रिअल स्टार्सचं कौतुक करण्याचं कुठंतरी आपल्याला होऊन जातं. ठीक आहे, जे हिरोज आहेत त्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे, पण त्यांनी फक्त ॲक्टिंग केलेली आहे. पण जे रिअल हिरोज खरोखर मैदानात उतरून ज्यांनी कारगिल युद्धासारखी युद्ध केलेली आहेत किंवा ऑपरेशन सिंधूसारख्या गोष्टी ऑपरेशनचा जे लोक पार्ट होते त्या रिअल हिरोचं कौतुक करायला आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. त्यामुळे आपण जास्त काही नाही करू शकलो तर अशा लोकांसाठी थोडासा सन्मान, थोडासा रिस्पेक्ट त्यांना दिला, त्या नजरेने त्यांना बघितलं तरी पण त्यांच्यासाठी खूप आहे असं मला वाटतं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एकच सांगेन की जेव्हा आपल्याला अशी लोक भेटतात किंवा एखादे भारतीय सैनिक भेटतो किंवा त्यांची फॅमिली मेंबर्स भेटतात, कारण मी स्वतः अनुभवले जेव्हा भारतीय सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी पुढे गेलेले असतात किंवा ते ड्युटीवर असतात तेव्हा प्रॉब्लेम त्यांच्या फॅमिलीला फेस करावे लागतात. त्यांच्या एखादा प्रॉब्लेम जरी आपण सॉल्व्ह केला तरी खूप झालं असं मला वाटतं. 26 जानेवारीच्या निमित्ताने मला जेव्हा वाटलं की बाबा मी कोणता व्हिडिओ करू, तेव्हा मला हा व्हिडिओ अतिशय पॉवरफुल वाटला. आणि ज्या एक शौर्य योद्धा माझ्या नजरेत आहे किंवा ज्यांची एक खरी कहाणी मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावी असं मला मनापासून वाटलं. आणि मनापासून हा जेन्युइन प्रयत्न होता. माझे शब्द खूप होत आहेत असं तुम्हाला दिसतंय, कारण मला पण खूप जास्त आतून मी भावनिक होतीये. कारण मी खूप जणांना हा विषय सांगितला आणि मी ज्या वेळेस पण हा विषय सांगतेय किंवा बोलतेय तेव्हा मला पूर्ण सिच्युएशन इमॅजिन होतीये की काय असेल ती सिच्युएशन आणि कसं फेस करत असतील ती लोक, जे आपले भारतीय सैनिक आहेत हे कसे सगळं फेस करत असतील असं वाटतं. त्यामुळे खूप भावूक व्हायला होतं. चलो तर मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. ज्यांच्याविषयी मी हा व्हिडिओ करतेय त्यांच्यापर्यंत जरी हा व्हिडिओ गेला तर सर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि आम्हा सर्वांना तुमच्यासारख्या कारगिल युद्धांचं फार कौतुक आहे, फार अभिमान आहे. तुमच्यासारखे सैनिक आहे म्हणून तर आपला देश सुरक्षित आहे. चला, जे पण आजी माझी सैनिक हा व्हिडिओ बघतायत तुम्हा सर्वांना मनापासून सलाम. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ सर्व सैनिकांपर्यंत पोचवा. सैनिकांपर्यंत पोहोचण्याचा एकच उद्देश की त्यांच्याविषयी आपल्या मनातील एक कृतज्ञता, एक सन्मान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना देऊया. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.